नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजण? सुप्रभात. अथर्व बघा स्कूलला जायला निघाला आहे, पण त्याला स्कूलला जायचं नव्हतं का तर आदित्य तिथे खेळत होता. आदित्य उद्यापासून स्कूलमध्ये जाणार होता आणि अथर्व म्हणत होता की मम्मी मला पण उद्यापासून जायचं आहे. मी म्हणलं ऑलरेडीच बाबा बुडाली तुझी स्कूल, त्याच्यामुळं तू जा स्कूलमध्ये. नंतर व्हॅन आल्यानंतर मी त्याला व्हॅनमध्ये बसवला आणि पाठवून दिला स्कूलमध्ये. परत स्कूलमधून आल्यानंतर मग त्याचा थोडासा अभ्यास घेतला त्याचा आणि आदूचा पण आदूचा अभ्यास कमी आणि नखरेच जास्त चाललेली होते. सोफ्यावरती त्याच्या उलट्या पालट्या उड्या मारणं चालू होतं. मी त्याला वाटत होतं त्याच्याकडे माझं लक्षच नाही आहे, बघा कसा बघतोय. मग अभ्यास घेऊन झाल्यानंतर मुलं पळाली खेळायला. हे बघा, शेवटही सुंदर असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे रोज मावळणारा दिवस. मला हा दिवस खूप आवडतो, असा मावळणारा. सकाळ आणि सांज दोन्हीही माझ्या आवडीचे आहेत का तर किती सुंदर रंग पसरलेत बघा, सोनेरी सोनेरी आकाशात. आणि रात्र होताच बाहेर मुलांना घेऊन आम्ही खाली आलो गार्डनमध्ये. मुलं बघा स्लायडिंग खेळत आहेत. दिवसभर मुलं स्कूलमध्ये असतात, मी घरातल्या कामात व्यस्त, हे कंपनीत व्यस्त, त्याच्यामुळे एकमेकांना द्यायला वेळच नसतो आमच्याकडे. मग रात्री जेवल्यानंतर मस्त असं खाली गार्डनमध्ये येतो. मग मुलांना हवं ते मुलं खेळतात, स्लायडिंग खेळतात, कधी क्रिकेटचा खेळ रंगतो तर कधी पळापळी, असं आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत असतो रात्री. हे बघा इथं आमचा क्रिकेटचा पण खेळ रंगला आहे. बाबांसोबत मस्त मुलांची मॅच चालू आहे क्रिकेटची. तुम्ही रात्री काय काय करता हे मला पण सांगायला तुम्ही विसरू नका. आणि खेळून झाल्यानंतर मग काय जायचं घरी आणि झोपून जायचं, कारण उद्या सकाळी परत उठायचं आहे. परत रोजचं रुटीन आहे, त्याच्यामुळे रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं. मुलांची स्कूल काही 10 वाजता असते, पण यांचं ऑफिस असतं 8:30 वाजता, त्याच्यामुळे आम्ही लवकर झोपतो. लवकर म्हटलं तरी 10:30 वाजता तर झोपायला. चला सगळ्यांना गुड नाईट.